भावना आहे। महाराष्ट्रामध्ये ही जी पोकळी निर्माण झालेली आहे ही पोकळी कधीही भरून निघणार नाही, असा नेता पुन्हा होणे नाही। दादांना खूप 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 श्रद्धांजली। साहेब, एका भाषणामध्ये तुम्हाला ते सगळ्यांनाच म्हणले होते आणि मुन्नाचा प्रवास आता धनंजयकडे होताना आपल्याला दिसतोय। शाहू स्मारकमध्ये ते भाषण झालं होतं। अगदी खरं म्हणजे मी खूप 2014 ते 19 राष्ट्रवादीचा मी खासदार असल्यामुळं पवार परिवाराच्या खूप जवळ होतो मी। खूप माया खूप प्रेम त्यांनी मला दिलेलं आहे। ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला हे म्हणजे अनपेक्षितपणानं एका मेळाव्यामध्ये मी खासदार व्हायचा असताना मुन्ना म्हणू नका धनंजय म्हणा, कारण आता तर पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि आता भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया आपण पाहिली आहे। तर राष्ट्रवादीचे जळगावचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचाही अश्रू अनावर झालेले आहेत। त्यांनाही ते सत्य पचवणंच खूप कठीण होतंय। आपण बघतोय सगळ्याच मंत्र्यांची, सगळ्याच नेत्यांची, सगळ्याच कार्यकर्त्यांची हीच भावना आहे। अजित पवार असे आपल्यातून निघून जाते ही गोष्टच त्यांना सहन होत नाही। या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम होतील। काय करायचं? फक्त दादा एवढंच ते बोलतात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दृश्य आपण पाहतोय ते देखील बारामतीच्या दिशेनं रवाना होणार आहेत। उपमुख्यमंत्री पद हे जसं एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं तसंच ते अजित पवार यांच्याकडे देखील होतं आणि अत्यंत खेळीमेळीचं राजकारण या तीनही नेत्यांमध्ये आपण गेली 2-2.5 वर्ष सातत्यानं पाहिलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात बारामतीच्या दिशेनं रवाना होतील। खरं म्हणजे अतिशय मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी ही अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे। खरं म्हणजे असं कुणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील। ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी